नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रवासाबद्दलचा आहे फ्रेंड। पोल्ट्रीबद्दलचा अजिबात नाही आहे, कारण पोल्ट्री फार्मिंगचे जे व्हिडिओ आहेत ते आपले येणारच आहे। पण आज जो आहे आम्ही इथे एका कार्यक्रमाला चाललेलो आहे, त्या निमित्ताने मी इथे व्हिडिओ काढलेला होता। तर इथे आहेत माझी फॅमिली आहे। तर इथे आम्ही एका जागी एक काम होतं म्हणून इथे जरा वेळ थांबलो। तर ही आमची फॅमिली आहे। तर यांना तुम्ही बऱ्याच वेळा माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल। तर या दोघंही माझ्या नणंदबाई आहेत, तिकडे सासूबाई बसलेल्या आहेत आणि आणखीन जे गेस्ट आहेत ते पलीकडे आहेत। तर थोडा वेळ बसल्यानंतर साधारण आम्हाला 15 ते 20 मिनिटं इथे लागले होते। तर आम्ही इथे गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर आम्ही जेव्हा प्रवास चालू केला तिथून अगदी 15 मिनिटांनंतर गाडी थांबवली आणि गाडीचं काहीतरी काम होतं, तर त्यावेळेस आम्ही इथे व्हिडिओ शूट केला। तर आज माझ्या लहान मुला अंशचा बर्थडे होता, तर 7 फेब्रुवारीचा हा व्हिडिओ आहे। त्याच्यानंतर मला खरं वेळ भेटला नाही आहे आणि त्यामुळे मी व्हिडिओ जे आहे बंद केले होते आणि आम्ही इथे एक वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला निघालेलो आहोत। वास्तुशांती ही खूप लांब आहे, तर आम्ही शिर्डी साईडला राहतो। तर शंभू इथे हाय करतोय। खूप क्यूट आहे हा शंभू आणि याला खरंच खूप वळण आणि खूप संस्कारी मुलगा आहे। खूप लहान वयामध्ये खूप काही बोलतो आणि खूप चांगल्या पद्धतीने बोलण्याची ट्युनिंग पण त्याची खूप छान आहे। तर आम्ही इथे आळाफाटा जो आहे, आळाफाट्याला इथे कार्यक्रम आहे। आळाफाट्याच्याही पुढे उतूर म्हणून आणि एका ठिकाणी इथे कार्यक्रम आहे। तर अशा पद्धतीने जायला 2 तास लागणार आहे आणि तितकेच यायला पण 2 तास लागणार आहे। तर ह्या आहेत हे सगळे जे आहेत आमचे गेस्ट आहेत। आता प्रत्येक गेस्ट आहे आणि इथे जेंट्स पण आहेत आणि आम्ही 4 ते 5 जण इथे मी लेडीज होतो आणि शंभू फक्त आमच्यामध्ये एक मुलगा होता छोटासा। तसं मला अंशला आणायचं होतं, पण अंश जो आहे तिथे आपण जाणार आहे कार्यक्रमाला आणि अंशचं स्कूल होतं, त्याचे पेपर पण त्याच दिवशी होते, त्यामुळे मी त्याला घेऊन आलेले नव्हते। तर आम्ही एका ठिकाणी जेव्हा घर होतं, तर घरभरणी ही जी आहे वास्तुशांतीचा कार्यक्रम हा माझ्या भाचीच्या घरचा होता। तर आम्ही येताना त्यांच्या शेजारच्या गावाला जरा वेळ थांबलो। इथे मंदिर दिसलं, थोडा वेळ असं विश्रांतीसाठी आम्ही तिथे थांबलो होतो। तर इथे छान असं मंदिर आहे, तर इथे आम्ही दर्शन घेतलं। खूप सुंदर असं इथलं वातावरण होतं, सगळे डोंगर इकडे तिकडे होते। आता कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर जरासं इथं आवरायचं होतं, कारण आमचं जे आहे सगळे अजिबात इकडे तिकडे जे आहेत केस सगळे डोकं वगैरे तिथं विचारून घेण्याचं आमचं ठरलं होतं आणि ते शंभू आमच्याबरोबर होता आणि आम्ही इथे आवरून आलेलो होतो। आम्ही इथे आवरून दुसरीकडे जाणार होतो। तर अशा पद्धतीने जे आहे इथे तुम्ही बघा, डोंगराचं किती छान असं इथे वातावरण आहे। उन्हाळा नव्हता तरी पण इथे जरासं असं सगळं जे आहे हिरवळ काही वाटत नव्हती, पण याच्या पुढे खूप छान होतं, अगदी हिरवळ सगळीकडे। आणि डोंगरामध्ये जे आहे ना, खरं प्रियांचं, माझी भाचीजीचे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, तर तिचं डोंगरामध्ये जे आहे त्यांचं घर आहे। खूप छान गाव आहे, घरच नाही तर खूप सुंदर गाव आहे। मला त्यांचं गाव खूप आवडलं, पण आमच्या घरापासून ते खूप लांब येतं ना, त्याच्यामुळे आम्हाला जायला यायला अगदी 2, 2.5, 3 तास लागतात। खरं तर मी पहिल्यांदाच चाललेले आहे एवढ्या लांब। आणि ह्या भागामध्ये मी जेव्हा पुण्याला जायचे तेव्हा जेव्हा मी माझ्या मावशीकडे गेले होते, तर त्यावेळेस मी गेलेले होते ह्या साईडने। त्यानंतर ह्या साईडने मी आता त्याच्यानंतर पहिल्यांदा येत आहे आणि त्यावेळेस मी 10वीला होते। तर आता जे आहे खूप वर्ष झालेले आहेत आणि आळाफाट्याची जी साईट आहे तर त्या आत्ताशी मी इथे आता ह्या वेळेला मी इथून चाललेले आहे। तर आम्ही आलेलो आहोत वास्तुशांतीच्या ठिकाणी। मंडप वगैरे इथे बांधलेला आहे आणि खूप मोठा आणि खूप सुंदर असा हा बंगला तुम्ही बघू शकता। तर हा आहे माझी जी भाची आहे त्यांचा हा बंगला आहे आणि खूप सुंदर असं त्यांचा बंगला आहे। तर इथे कोणी गिफ्ट आणलेले होते, तर त्याने आता सगळ्यांनी आपले गिफ्ट घेतले आणि इथे खाली आता आम्ही इथे घराकडे चाललेलो आहोत। आणि इथे आणखीन एक बंगला आहे, तर इथे 2 वास्तुशांती होत्या आणि ह्या दोनही प्रियांच्या घरच्याच आहे। तर खूप छान असं जे आहे तिथे वातावरण बघायला मिळालेलं आहे। 2-2 इथे घरांचे वास्तुशांती झालेली आहेत आणि इथे जेवणाचा कार्यक्रम होता। ही जी साईट आता मंडप मोठा बांधलेला आहे, इथे जेवणाचा कार्यक्रम होता आणि आम्ही इथे आल्यानंतर आता आम्ही घरी जाणार आहोत प्रियांच्या घरामध्ये। तर मी तुम्हाला इथे घर दाखवणार आहे आतून। तर घर दाखवणार हॉल, किचन वगैरे सगळं जे आहे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की किती सुंदर आहे त्यांचं घर आणि वरती टेरेसवरनं खूप छान असा व्ह्यू दिसत आहे। तर अशा पद्धतीने जे आहेत आता आम्ही चाललेलो आहेत प्रियांकडे। तर प्रियांनी आता आम्हाला बघितलेलं असावं आम्ही आलेलो आहेत म्हणून, आणि आणखीन भरपूर असे गेस्ट होते जे आलेले आहेत आणि येत आहेत आणि जात आहेत। तर इथे खूप मोठं असं जे आहे घरं म्हणजे गाडी वगैरे लावायला पार्किंग म्हणून इथे खूप जागा होती आणि खूप छान बघा सगळीकडे हिरवळ आहे। जिथे आम्ही थांबलो होतो ना तिथे डोंगर असल्यामुळं तिथे हिरवळ अजिबात वाटत नव्हती, पण इथे खूप सुंदर वाटते घराजवळ। आणि इथे कांद्याच्या जाळ्या आहेत,
इथे शेड आहे भरपूर, म्हणजे छान असं इथं प्रियांचं जे आहे, प्रियांचं घर बघूनच खूप सुंदर वाटलं. खरं तर पहिल्यांदा पाहिलं होतं गाडीतून उतरल्यानंतर विश्वासच बसेना की खरंच एवढं मोठं प्रियांचं घर, खूप सुंदर घर आहे. तर प्रियांना कळाल्यानंतर प्रिया लगेच बाहेर आल्या आणि त्यांनी आमच्याकडे आल्या गाडीकडे, आणि गाडी पासून आल्यानंतर त्या आम्हाला घरापर्यंत घेऊन गेल्या आणि त्यांनी आम्हाला पूर्ण घर जे आहे हे दाखवलं प्रियांनी. प्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे ना, तर तो खरंच बघण्यासारखा होता. आणि हा आनंद जो आहे, प्रत्येकाचं जेव्हा स्वतःचं घर होतं ना, प्रत्येकाचं घर ज्याचं घर होईल ना, त्याचा आनंद हा असाच असणार आहे. खूप सुंदर पूजा पण इथे खूप छान मांडलेली होती. पूजा खूप मोठी होती त्यांची, आणि इथे हॉलमध्ये यांनी पूजा मांडलेली होती. दोनही घरांची पूजा खूप सुंदर होती. आणि इथे प्रियांची पूजा वगैरे होऊन प्रियांनी हे जे आहेत, आम्ही साधारण 4-4:30पर्यंत आम्ही तिथे पोचलो असावं. आणि त्याच्यानंतर प्रियांनी दाखवले की मामी अशी अशी पूजा आहे, आम्हाला सगळ्यांना दाखवलं. आणि खूप सुंदर त्यांनी जे आहे घर बांधलेलं आहे. तर चला, इथे कलश पूजा बहुतेक झालेली आहे, आणि इथे गॅलरी आहे, हॉलच्या साईडची गॅलरी आहे ही. आणि लाईट वगैरे सगळं काम जरासं काम शिल्लक आहे, ते पण आता त्या लवकरच ते थोड्या दिवसातच त्या उरकून घेणार आहेत. पण मग त्यांनी आता थोडंसं काम जे आहे वरच्या साईडचं शिल्लक वाटलेलं होतं. तर आता आम्ही इथे किचनकडे जाणार आहोत, कारण किचन मेन म्हणजे महिलांना जे बघावंसं वाटतं ते आहे किचन. तर अप्रतिम असं सुंदर किचन आहे, बघितलेलं आहे आम्ही, आणि खूप सुंदर आहे. आणि इथे जे आहे ते इथे पण पूजा झालेली आहे, कारण किचनची पण इथे चूल वगैरे मांडून चांगलं काहीतरी इथे दूध वगैरे उती घालतात, असं काहीतरी कार्यक्रम होतो जेव्हा ज्यांची पूजा असते. आणि इथं किचनच्या साईडने जे आहे, तर इथे पण बाल्कनी आहे. आणि इथे बघा, ही रॅक पण काढलेली आहे, खूप सुंदर वाटते. म्हणजे बरंचसं सामान जे प्रियांचं ते इथं बसून जाईल. आणि मग किचनमध्ये जो आहे, तो किचनमधलं बरंचसं जे आउटेड सामान असतं, जे आपण ठेवून देणार असतो कधीमध्ये लागणारं, तर ते इथं ठेवू शकतात. तर खालचं जे हा फक्त फर्स्ट आपण जेव्हा पहिल्यांदा जातो हॉलच्या साईडचं किचन, आणि त्याच्या पाठीमागचं जे आहे, तर बघा किती उंच वाटते. म्हणजे खालचं जे मजला आहे तोच एवढा उंच आहे, वरती गेल्यानंतर खूप उंच वाटतं. आणि ही त्यांची कांद्याची चाळी, आणि ही पाठीमागे त्यांची शेती असावी. आणि बघा, संपूर्ण साईडने डोंगर आहे, आणि हे डोंगरामध्ये हे गाव बसलेलं आहे. तर ह्या गावाचं नाव आहे पाचघर. तर पाचघर हे गाव, ह्या गावी आम्ही आलेलो आहोत. आणि छान वातावरण, पावसाळ्यामध्ये त्या म्हटलं की तुम्ही यायला पाहिजे, खूप सुंदर वातावरण असतं आणि खूप छान वाटतं. सगळ्यात जास्त मला जे आवडतं ते म्हणजे किचन. आणि खरंच असं किचन कुणाला आवडणारं नाही आहे, सगळ्या महिलांचं असं स्वप्न असतं की असं सुंदर किचन असावं. तर या राणी आहे प्रियांच्या बहीण, आणि ह्या पण आमच्याबरोबरच आलेल्या आहेत. तर त्या किती कौतुकाने बघत आहेत प्रत्येक ट्रॉली वगैरे काही, कारण बहिणीचं घर झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. अक्कांना तर खूप आनंद झालेला आहे, कारण सगळ्यांनाच, म्हणजे ज्यांचं असं नाही की, आणि घर बघून आम्हाला सगळ्यांना पण खूप छान वाटलं की एवढं मोठं छान आणि अगदी सुंदर, खूप छान असं घर हे प्रियांचं झालेलं आहे. तर इथे अक्कांनी आणलेलं गिफ्ट, म्हणजे प्रियांच्या मम्मीने आणलेलं गिफ्ट इथं ठेवलेलं आहे त्यांनी किचनवरती. तर आम्ही जेवढे आत्ता सध्या गाडीत जे आलेलो होतो सगळ्यांनी पण आम्ही जे आहे, तर इथे किचनकडे वळालेलो आहेत, किचन बघितलेलं आहे. कारण आम्हाला जास्त वेळ आम्ही किचनच बघितलं, आणि त्याच्यानंतर आम्ही टेरेसवर जरासं 5-10 मिनटं थांबलेलो होतो. आणि इथे आम्हाला जे आहे ना, तर आल्यानंतर खूप छान वाटलं, कारण प्रवासामध्ये ना खूप दगदग झालेली होती, आणि मळमळ, उलटीसारखं ह्या सगळे प्रॉब्लेम्स बरोबर आम्ही इथपर्यंत आलो. आता इथे प्रिया आम्हाला बोलवत आहे, आणि आम्हाला आणखीन एक शेजारी जे आहे तिथे 2 बेडरूम पण आहेत, पण आम्ही एक बघितलं नाही आहे, आम्ही एकच साईडने आलेलो आहोत. तर सगळं असं नवीन, आणि आजच सकाळपासून पूजा झालेली होती, आणि ही पूजा संध्याकाळी म्हणजे पाहुण्यांच्या आगमनापर्यंत चालू असणार होती. तर ही प्रियांनी जी आहे ही इथे बेडरूम दाखवलेली आहे, आणि ही जी आहे मास्टर बेडरूम आहे. इथे अजून फर्निचर करायचं बाकी आहे, अगदी त्यांना जे पाहिजे आहे ते फर्निचर इथे त्यांना करायचं आहे. कबर्ड म्हणा किंवा बेड म्हणा, हे इथे ते करणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी जराशी थोडी त्यांची माहिती दिली की काही काम शिल्लक राहिलेलं आहे, अजून काही काम करायचं आहे. आणि कोणी गेस्ट होते तर ते पण आमच्याबरोबर होते. आता नव्याने ते पण इथे बघत होते जरा. तर चला, आपण राहिलेलं बाकीचं घर बघूया.
तर चला अशा पद्धतीने असे वास्तुशांती ही झालेली आहे. घर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हे घर कसं वाटलं ते खरंच कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर अंशचा बड्डे आहे, माझा निम्मा जीव अंशमध्येच अडकलेला आहे. तर मी माझा व्हिडिओ आता इथेच संपवणार आहे. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.